नमस्कार. पी-एम आवास योजनेचं घर तुम्हाला मिळालं असेल आणि तुमचं अर्धं घर बांधून तुमचं त्या ठिकाणी चेक थांबला असेल, तर चेक आपण स्वतः कसे काढायचं? एजंटला पैसे न देता आपलं स्वतःचं चेक आहे, तो कंप्लीट कसे करायचं? इनकम्प्लीट असेल तर ते कंप्लीट कसे करून घ्यायचे? आपण स्वतः कुठे जायचं आहे? कोणत्या ठिकाणी जाऊन भेटायचं आहे आपल्याला? आणि आपलं जे फंडिंग आपली बाकी असेल, आपण अर्धं घर बांधून ठेवलं असेल आणि आपल्याला 2 महिने, 3 महिने, 4 महिने किंवा वर्ष झालं असेल, आपलं त्या ठिकाणी चेकच मिळत नसेल, पुढचा दुसरा चेक असेल किंवा फायनल चेक, तर तो चेक कसे काढून घ्यायचं आहे? पी-एम आवास योजनेच्या कार्यालयामध्ये जायचं आहे, त्या ठिकाणी इन्क्वायरी करायचं आहे. तर तिथे जाण्यापेक्षा मी या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला मी सर्व डिटेल माहिती देणार आहे. तुम्ही हा व्हिडिओ पूर्ण बघा. व्हिडिओला स्किप करू नका. ए टू झेड माहिती देणार आहे आणि चॅनलला सबस्क्राईब करायला पैसे लागत नाही. फक्त सबस्क्राईब आणि बेल आयकॉन प्रेस करा. म्हणजे कोणतीही अपडेट असेल तुमच्यापर्यंत वेळोवेळी पोहोचवण्याचा प्रयत्न करेल मी. तर मित्रांनो, आपलं पी-एम आवास योजनेचं फंडिंग, आपलं चेक, फायनल चेक असेल किंवा दुसरं चेक असेल, अजूनपर्यंत आपल्याला कंप्लीट झालं नसेल, इनकम्प्लीट असेल, तर पुढची प्रोसेस काय असते? कुठे जाऊन भेटायचं? आणि ग्रामीण भागामध्ये जास्त करून तुम्ही पाहिलं असेल, मी स्वतः पाहिलं ग्रामीण भागामध्ये काही जे पुढारी लोकं असतात, गोरगरिबांचं घर येतं पी-एम आवास योजना आणि त्यांना माहीत नसतं, की नॉलेज नसतं, की आपलं घर आलं आहे. घर आल्यानंतरही ते अर्धं घर बांधून असंच पडलेलं आहे. कारण त्यांना अजूनपर्यंत दुसरा चेक मिळाला नाही. काहींना 4 महिने, काहींना वर्ष झाले, तर काहींना तर अजूनपर्यंत फायनल कंप्लीट झालंच नाही. त्यांचं पी-एम आवास योजनेचा चेक मिळालाच नाही, फायनल झालाच नाही, अर्ध्यामध्ये अडकलं आहे. तर आपल्याला आपले जे पैसे आहे, आपला चेक आहे, ते कसे काढून घ्यायचे, ते सर्व सविस्तर डिटेल आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बघायचे. मित्रांनो, ही सर्व माहिती मी तुमच्या बसल्यास तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करतोय. कारण ही नॉलेज कोणीच देत नाही मित्रांनो. ग्रामीण भागामध्ये जास्त फ्रॉड होतो. त्या ठिकाणी पुढारी असतात किंवा त्यांचे सदस्य, अध्यक्ष, ग्रामपंचायतचे जे असेल ते पैसे घेतात त्यांच्याकडनं. जो लाभार्थी असेल त्या लाभार्थ्याकडनं पैसे घेतात आणि पैसे घेतल्यानंतरच ते त्यांचं पी-एम आवास योजनेचं कंप्लीट चेक काढून देतात. तर आता कोणाकडेच जाण्याची गरज नाही. तुम्हाला हा व्हिडिओ पाहिल्यानंतर तुम्ही स्वतः तुमचं चेक कंप्लीट कसे करायचे, कुठे जाऊन भेटायचं, त्या ठिकाणी झालं नाही तर पुढच्या प्रोसेसमध्ये कुठे जायचं, हे सर्व आपण डिटेलमध्ये बघायचं आहे. जास्तीत जास्त तुमचे मित्र असेल, तुमचे नातेवाईक असेल किंवा तुमचे कोणी ओळखीचे असेल किंवा हा व्हिडिओ जास्तीत जास्त ग्रामीण भागामध्ये शेअर करा. कारण शहरी भागामध्ये तर लवकर निघून जातं, त्यांना नॉलेज असतो. पण ग्रामीण भागामध्ये जास्त त्या ठिकाणी नॉलेज काही लोकांना नसतो. तर जास्तीत जास्त आपला हा व्हिडिओ ग्रामीण लोकांपर्यंत पोहोचला पाहिजे आणि ते काय केलं पाहिजे, हा व्हिडिओ बघून लगेच सबस्क्राईब आणि बेल आयकॉन प्रेस केला पाहिजे. म्हणजे त्यांचं जे सर्व अडचण आहे, ती अडचण सर्व या व्हिडिओच्या माध्यमातून दूर होणार आहे. चला तर आपण पी-एम आवास योजनेचं चेक इनकम्प्लीट असेल, तर ते कंप्लीट कसे करून घ्यायचे आपण स्वतः, ते आपण डिटेलमध्ये बघू. व्हिडिओ सुरू करण्यापूर्वी पुन्हा रिक्वेस्ट करतो, चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून घ्या आणि बेल आयकॉन प्रेस करा. म्हणजे पैसे लागत नाही, फक्त सबस्क्राईब आणि बेल आयकॉन करून घ्या, प्रेस करून घ्या. लगेच तुम्हाला कोणतीही अपडेट तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा मी प्रयत्न करेल. चला तर आपण व्हिडिओ सुरू करूया. नमस्कार मंडळी, आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत घरकुल योजना मंजूर झाल्यावरही काही लोकांना दुसरा व तिसरा चेक मिळत नाही. काम अडतं, पुढारी व दलाल पैसे मागतात आणि आपलं घर अर्धवट अडकतं. पण आज मी तुम्हाला सांगणार आहे नेमकं काय करायचं, कुठे जायचं, कोणते पुरावे लागतात, कोणत्या वेबसाईटवर तपासायचं आणि कोणत्या अधिकाऱ्याकडे तक्रार करायची की तुमचा हप्ता तुम्हाला नक्की मिळेल. पहिला आहे घरकुल योजनेचे पैसे 3 हप्त्यात मिळतात. पहिला हप्ता सुरुवातीला, दुसरा हप्ता बांधकाम म्हणजे 30 ते 40% आणि तिसरा हप्ता घर 80 ते 90% किंवा पूर्ण. बऱ्याच वेळा फोटो अपलोड होत नाही. तांत्रिक अधिकारी घर पाहायला येत नाही. ग्रामसेवक सचिव अपडेट करत नाही. पुढारी पैसे मागतात. MIS ऑनलाईन अपडेट होत नाही. हे सर्व झाल्यामुळे हप्ता अडकतो. नोटपॅडवर तुम्हाला दाखवतो. पहिला आहे घरमजुरीचा आदेश, हे पुरावे लागेल. दुसरा आहे पहिल्या हप्त्याचे व्यवहार संदेश, खाते स्टेटमेंट
तिसरं अर्धवट बांधलेल्या घराचे दिनांकासह फोटो. चौथं GPS आधारित फोटो मोबाईल लोकेशन ऑन ठेवून. पाचवं कामाची माहिती किती विटा, छप्पर बांधकाम किती %. आणि सहावं घरकुल योजनेत PMAY किंवा ZP पोर्टलवर बेनिफिशरी ID हे तुम्हाला तुमच्याकडे असणे गरजेचं आहे. आपल्या गावामध्ये कोणाकडे संपर्क करायचे? ग्रामसेवक, ग्रामपंचायत सचिव यांचं काम. तुमच्या घराचे फोटो ऑनलाईन अपलोड करणे, बांधकाम प्रगती अपडेट करणे, पोर्टलवर दुसऱ्या तिसऱ्या हप्त्याची मागणी करणे, त्यांच्याकडे जाऊन काय बोलायचं? माझं बेनिफिशरी ID टाका आणि दाखवा की माझं कोणतं काम अपडेट झालेलं नाही. दुसरं तांत्रिक अधिकारी म्हणजे ज्युनियर इंजिनियर यांचा रिपोर्ट झाल्याशिवाय हप्ता येत नाही. कसा संपर्क करायचा? ग्रामपंचायत किंवा पंचायत समिती किंवा GEचे नाव मिळते. तिसरं ब्लॉक ऑफिस, पंचायत समिती. येथे 2 महत्त्वाचे ऑफिसर असतात. पहिलं BDO ब्लॉक डेव्हलपमेंट ऑफिसर, दुसरं पंचायत समिती इंजिनियर. इथे जाऊन सांगा माझा हप्ता अडकला आहे, ऑनलाईन अपडेट होत नाही, कृपया तपासा. त्याच्यात आपल्याला सर्च करायचं गुगलवरती महाराष्ट्र हाऊसिंग बेनिफिशरी स्टेटस. दुसरं आहे PMAY ग्रामीण MIS रिपोर्ट, या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे. आवास योजना बेनिफिशरी ट्रॅकिंग या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे. त्यात तुम्हाला मिळतात घरकुल योजना स्टेटस, दुसरं हप्ते रिलीज डेट, तिसरं युनिट ID, तिसरं काम किती टक्के अपडेट. जर पुढारी, सचिव, अधिकारी पैसे मागत असतील तर तुमच्याकडे 4 ऑप्शन आहेत. पहिला ऑप्शन आहे जिल्हा परिषद CEO म्हणजे ऑफिस. इथे तक्रार करा. घरकुलचा हप्ता अडकलेला आहे, पंचायतकडून पैसे मागितले जात आहे. दुसरा आहे मुख्यमंत्री तक्रार सेल, CM हेल्पलाईन. मोबाईलवर हेल्पलाईन नंबर, शासनातील हेल्पलाईन नंबर वापरकर्त्यांनी ऑनलाईन CM ग्रीव्हन्स पोर्टल महाराष्ट्र शोधायचं, तिथे तक्रार नोंदवायची. तिसरा आहे ACB म्हणजे अँटी करप्शन ब्युरो. जर कोणीतरी पैसे मागत असेल तर पहिला ऑनलाईन तक्रार करू शकता. दुसरं ACBचे ट्रम टीम मोहीम उघडू शकते. चौथा आहे सरपंच नंतर थेट BDOकडे, कारण घरकुलचे हप्ते ग्रामपंचायत मार्फत थांबवू शकत नाही. अंतिम अधिकार पंचायत समितीकडे आहे. हप्ता रिलीज करण्याची अधिकृत प्रक्रिया काय असते? पहिला आहे GE म्हणजे घरावर येतो, फोटो मोजमाप इंजिनियर. दुसरं GE रिपोर्ट टाकतो, 30% किंवा 80% काम पूर्ण. तिसरं ग्रामसेवक पोर्टलवर मागणी करतो. तिसरं BDO अंतिम मंजुरी देतो. पाचवं जिल्हा परिषद ट्रान्सफर करते. सहावं तुमच्या खात्यावर पैसे जमा होतात. आठवड्यातून एकदा ग्रामसेवकाला भेट द्या. दुसरं GEची थेट भेट घेऊन प्रगती दाखवणे. तिसरं फोटो स्वतःकडून अपलोड करून घ्यायची विनंती. चौथं पोर्टलवर बेनिफिशरी IDचं स्क्रीनशॉट सेव्ह करून ठेवणे. शेवटचे ऑप्शन असं आधार समृद्धी पोर्टल हाऊसिंग MIS वर नियमित तपासणी करणे. सरकारकडून मिळणारा घरकुल निधी पूर्णपणे मोफत आणि हक्काचे आहे. कोणत्याही गावातील पुढाऱ्याने, सचिवाने किंवा दलालाने 1 रुपया देखील मागणीचे अधिकार नाही. तुमचा हप्ता अडकला असेल तर वर सांगितलेली प्रक्रिया वापरा. पुरावे ठेवा, अधिकाऱ्याला भेटा, गरज असेल तर तक्रार करा. तुमचे पैसे तुम्हाला नक्की मिळतील. व्हिडिओ उपयोगी वाटला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.